अहो गोपाळ जिंकणं ही माझी सुद्धा इच्छा आहे. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. गोपाळ नामधारी आणि सत्तेचं रिमोट हातात घेतलेले आम्ही सत्ताधारी. सत्ता तर मला पण आवडते, फक्त आपण जिंकायला पाहिजे. विठुराया, मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला असं तुझ्या समोर उभी राहून फक्त अधोक्षजच जिंकू दे असं म्हणावं लागल. गोपाळ किती वाईट वागत असला तरी तो माझ्या लहानपणीचा मित्र आहे हे मी कधी विसरले नाही रे. तो आता जसा वागतोय ना त्यांनी माझ्या व्यंकू महाराजांना, शकुंतला काकींना, आदूला, मला फार त्रास होतोय. पण शेवटी व्यंकू महाराज म्हणतात ना तेच खरं. एखादी गोष्ट किती आवडली नाही ना तरी सुद्धा तिला आहे तशी स्वीकारावी लागते. माझ्या अधोक्षजची साथ ते यावेळेस जर तो निवडून आला ना तर शाळेच्या कामाला गती येईल. शाळा जर लवकर उभारली नाही तर हातची जमीन जाईल विठुराया. भविष्याचा विचार करूनच मला असं वाटतं की ही डिबेट अधोक्षजने जिंकली पाहिजे. किती वेळ झाला, रिक्षाच नाहीये इथे कुठे. हाय. जिथे जिथे मी जातो तिथे तिथे श्रीकला असायलाच पाहिजे. हाय. हाय. इतका आवडतो का ग मी तुला? हे म्हणजे अति झालं आता. बरोबर टायमिंग साधून उभी असतेस ती. टायमिंग तर तुझ्याकडून शिकायला पाहिजे डॉक्टर. नाही, सगळीकडे अधोक्षजची हवा असताना, इंद्रायणीचा बोलबाला असताना एकदम अचूक टायमिंगला डिबेटचा मुद्दा बाहेर काढलास. अमेझिंग. सगळीकडे हवा बदलली आहे माहितीये. त्याचं काय आहे श्रीकला, बोलण्यामध्ये ना मला कुणीच हरवू शकत नाही. तो अधोक्षज तर अजिबातच नाही. आणि या गावचे हे जे लोक अधोक्षजवर विश्वास टाकतायत त्यांना एक कळू दे की तो त्या लायकीचा नाहीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर, अधोक्षजच्या मागे त्याचा लेडी लक आहे. म्हणजे तो जरी डिबेटमध्ये हरला तरी इंद्रायणी सगळ्यांना त्याच्या बाजूने वळवूच शकते. इंद्रायणी त्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे. ती त्याची शक्ती आहे, ती लक आहे, ती त्याच्याकरता काहीही करू शकते. मला सगळं मान्य आहे, पण निवडणुकीला उमेदवार म्हणून अधोक्षज उभा आहे, इंद्रायणी नाही. आणि लोकांना ना मजबूत नेता हवा असतो. लोक अधोक्षजला म्हणजे उभ्या राहिलेल्या उमेदवाराला मत देणार आहेत, त्याच्या सपोर्टरला नाही. आणि तिथे अधोक्षज माझ्या समोर काहीच नाही. मी त्याच्यापेक्षा खूप पुढे आहे. बर चल, मी येतो, मला उशीर होतोय. आणि हा, अजून एक महत्वाची गोष्ट, मी जे आता बोलतोय तो ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, तर तो कॉन्फिडन्स आहे. आता होणाऱ्या डिबेटमध्ये मी अधोक्षजीला पूर्णपणे हरवेन. बघशीलच तू, हे डिबेट मी जिंकणारच. आणि ही माझ्या निवडणुकीतल्या विजयाची पहिली पायरी असेल. चल येतो. बाय. बाय. तुला कुठे सोडायचंय का? नाही नको, म्हणजे मला या बाजूला जायचंय ना, रिक्षा येईल इतक्यात. अच्छा ठीक, बाय बाय. बाय. तू जिंकायलाच पाहिजे डॉक्टर, कारण तू जिंकलास तर मला माझा पुढचा गेम लवकर खेळता येईल. आणि त्या इंदीची दिग्रसकरांच्या घरावर असलेली पकड मी ढिली करेन. इंद्रायणी तयार राहा, ही श्रीकला येतेय. हे घे. आणि डिबेटचा जास्त विचार करू नकोस, कामाकडे लक्ष दे.
थँक्यू सो मच इंदू. तू एवढी मदत केलीस माझी. माझा कॉन्फिडन्स वाढला माहिती. थँक्यू काय असं थँक्यू म्हणत बसलो ना तर आयुष्यभर थँक्यूच ऐकावं लागेल आपल्याला. आदू अरे नवरा बायकोने कायम साथ द्यायला पाहिजे एकमेकांची. अय लोबर्ट्स, तुमचं गुलुगुलू झाला असेल तर जनतेनं सरपंच साहेबाला भेटाव का? कर तू कर चेष्टा माझी. अरे चेष्टा काय बाबा याच्यात. पण तुला खरं सांगू का, आता जे चाललंय ना म्हणजे गोपाळ आणि तुझी डिबेट, हे काय आपल्याला पटलेलं नाहीये. बघ ना, तू मी इम्रान इंदू ती येडी करिश्मा, आपण सगळे लहान असल्यापासून एकत्र. आपण खेळलो, मजा मस्ती केली, किशाच्या मळ्यातून पेरू तोडून खाल्ले. आणि खरं तर मला तुला आणि गोपाळला दोघांनाही शुभेच्छा द्यायच्या. पण काय करावं तेच कळत नाहीये बघ. म्हणजे बघ ना, तुम्ही दोघं नेते व्हायच्या आधीपासून माझे खास मित्र आहात. मी स्वतःला भावी आमदार म्हणायचो. तुम्ही मला चिडवायचा. अरे पण या सगळ्यांच्या आधी मी एक माणूस आहे. आणि जेव्हा माणूस म्हणून मी तुमच्या दोघांच्या भल्याचा विचार करतो ना, तेव्हा असंच वाटतं की यात कोणी जरी जिंकणार असेल ना तरी विजय हा सत्याचाच व्हावा. लव बट्स यार, तुम्हाला बघून मी जरा सेंटीत झालो. मी येतो हा. पण आदू, जे काही बोलशील ते ठामपणे बोल, कारण गावच्या भल्याचा विचार करणाऱ्या माणसाचाच विजय व्हावा. येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठुराया पाठी राखा. येतो. कसं आहे ना शकुंतला, माझ्यामध्ये आणि दादामध्ये सुद्धा मतभेद होते ना. नाही असं नाही, खरंच होते. पण आमच्या दोघांमध्ये मनभेद कधीही नव्हते. भाऊ भाऊ म्हणून आमच्यामध्ये वैरभाव नव्हता. आम्ही दोघांनी कधी एकमेकांचा दुस्वास नाही केला. पण इकडे बघ, माझ्या पोटच्या पोरांनी त्याच्या भावाशी उभं वैर मांडलंय. तुम्ही परत परत त्याच गोष्टींचा विचार करून का त्रास करून घेताय स्वतःला? कारण त्रास होतोय शकू, होतोय मला त्रास. काय करू सांग. दरवेळेला गोपाळ नव्यानं असं काहीतरी करतो की त्याच्या वागण्याचा मला परत नव्यानं त्रास होतो. गोपाळ अधोक्षजच्या विरोधात निवडणुकीमध्ये उभा राहिला, ठीक आहे, राहिला. पण आता काय, संपूर्ण गावासमोर आता काय त्याला ते डिबेट का काहीतरी करायचंय. म्हणजे परत दोघ भाऊ एकमेकांसमोर उभे राहणार, वाद घालणार, आरोप करणार. अगं काय चाललंय हे? अहो माझं ऐका जरा तुम्ही. शकुंतला, शिक्षणाने विचाराच्या कक्षा रुंदावतात असं ऐकलंय मी. मग आपल्या गोपाळबाबतच हे का नाही घडलं कोणास ठाऊक. त्याचं चुकलं का माझं चुकलं तेही माहिती नाही मला. आपल्या घराची अवस्था ना महाभारतासारखी झाली. कुणीही जिंकलं आणि कुणीही हारलं तरी शेवटी जखमी आपण घरातले होणार. आणि ती जखम कायम भळभळत राहणार. एक भाऊ जिंकला म्हणून आनंदी व्हायचं का दुसरा भाऊ हारला म्हणून दुःख करायचं, समजेन असं झालंय. आता काय करणार. विठुरायाची हीच इच्छा दिसतीये. मग काय, आपण हात जोडून उभं राहायचं त्याच्यासमोर. अहो माझं, अहो तुमच्या मनाला ज्या वेदना होत आहेत त्याच वेदना मलाही होत आहेत. तुम्हाला आता मी कसं समजून सांगू की आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्या वाटण्यानं हे सगळं थांबणार नाहीये. अरे येऊन येऊन येणार कोण? अध्यक्षाशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? अध्यक्षाशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? अध्यक्षाशिवाय आहेच कोण? डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा विजय असो. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा विजय असो. तर मंडळी, विटूच्या वाडीचा हा शेवेकरी कोणत्याही इंट्रोडक्शनचा मोहताज नाहीचे. कारण गेले 3 टर्म
एक नाही, दोन नाही, 3 टर्म. 3 टर्म या मोहितराव बोडके पाटलांनी घाम गाळून, रक्त आटून, हाडाची काढ करून फक्त न फक्त विठूच्या वाडीची सेवाच केलेली आहे. आणि तेच जमतं ना आपल्याला, सेवाच जमती फक्त. अहो आमचा मंत्रच आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. हो. तर मंडळी, या टर्मला मात्र आम्ही तुम्हाला नाराज करणार आहे. या टर्मला आम्ही स्वतःहून इलेक्शन मधून माघार घेतलेली आणि त्याला कारण पण आहे. कारण हे गाव, या गावासाठी, या गावाच्या भल्यासाठी आम्ही माघार घेतलेली आणि त्याच्यासाठी आम्ही तुमची नाराजी पण स्वीकारायला तयार आहे. आम्ही खूप विचार केलेला आहे, खूप विचार केला आणि आम्हाला असं वाटलं की या गावाच्या भल्यासाठी, या गावाला एका नवीन विचाराची, नवीन नेतृत्वाची गरज आहे. आणि ते नेतृत्व इथंच विठूच्या वाडीच्या मातीत आहे. अहो आपल्या सगळ्यांचं लाडकं घराणं, दिग्रसकर घराण्याचं आहे ते नेतृत्व. आणि ते नेतृत्व दुसरं तिसरं कोणी नसून शहरातून शिकून आलेले आपले डॉक्टर गोपाळराव व्यंकट महाराज दिग्रसकर आहेत.